मला वाटतं की आशिष शेलार अनेक वेळेला सन्माननीय राजसाहेबांना भेटायला येत असतात। सध्या तरी आम्ही मागील 2 महिन्यापासून लोकसभेचं संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहोत। आमचे विविध पक्षाचे नेते ते विविध लोकसभेमध्ये सध्या जात आहेत आणि आमच्या बैठका असतील, कार्यक्रम असतील यांच्याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे। आमची पूर्ण एकला चरोईची तयारी झालेली आहे, परंतु सन्माननीय राजसाहेबांनी जर सांगितलं की आपल्याला युतीसोबत जायचं आहे तर सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो आमच्यासारखे सर्व महाराष्ट्र सैनिक त्या आदेशाचं पालन करतील आणि त्या पद्धतीने काम करतील। मला असं वाटतं की जसा राजसाहेबांना फायदा होऊ शकतो, मनसेला फायदा होऊ शकतो, तसा त्यांनाही मनसेचा फायदा होणार आहे। सो इथे गिव्ह अँड टेक अशी भूमिका असेल, परंतु याच्या बाबतीत अधिकृत अशी कुठली स्टेटमेंट आली आहे का हे आम्हाला माहीत नाही आहे। सो याच्या बाबतीत उद्या सन्माननीय राजसाहेबांची आणि पक्षातील सर्व नेते मंडळींची बैठक आहे आणि या बैठकीत आम्ही कशा प्रकारे पुढे जाणार आहोत याच्या बाबतीतले योग्य निर्णय होतील। उद्या आम्हाला मागील 2 महिन्यापासून लोकसभेवाईज जे काय आमच्या आढावा बैठक चालू आहेत त्यांचा अहवाल घेऊन सन्माननीय राजसाहेबांकडे जायचं आहे आणि तो अहवाल देताना मला असं वाटतं की पुढची जी काय रणनीती असेल याच्या बाबतीमध्ये सन्माननीय राजसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील। मला असं वाटतं की आमचे उमेदवार बऱ्यापैकी ठरलेले आहेत। कुठल्या लोकसभेतनं कोण लढणार किंवा जर बाहेरून येणार असेल तर तिथे कोणाला बाहेरनं घेऊन आम्हाला फायदा होईल याच्या बाबतीतली सर्व चाचपणी आमची पूर्ण झालेली आहे। मला असं वाटतं की जो काही निवडणुकीचा अभ्यास करायचा असतो तो अभ्यास आमचा पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही परीक्षेला तयार आहोत। मला आमच्या नेत्यावर आम्हाला सगळ्यांना खूप गर्व आहे की ज्यांनी शिवसेना सोडताना देखील फोडाफोडीचं राजकारण केलं नाही, जे सोबत आले त्यांना घेऊन आणि आमच्यासारख्या नवीन ज्यांना राजकीय बेस नव्हता अशा मुलांना एकत्र करून राजकारणात संधी दिली। आमच्यासारख्या अनेक महाराष्ट्र सैनिकांना पक्षाचा नेता, कोणाला जिल्हाध्यक्ष, कोणाला नगरसेवक, कोणाला आमदार असे अनेक लोक सन्माननीय राजसाहेबांनी नवीन मुलं घडवली। ह्या लोकांनी जे काय केलं आहे की स्वतःचाच पक्ष फोडून आपल्या नावावर ते करून घेण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेला खरंच आवडलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की त्याच कारणामुळे महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी खंबीर उभी राहील। मिळाली पाहिजे, कारण आमच्या लोकांनी जीवावर बेतून काम केलं आहे। ज्या वेळेला पक्षाचे अनेक विविध पक्षांचे नेते, आमदार, मंत्री घराच्या दरवाजाच्या बाहेर पडत नव्हते त्यावेळेला आमचे महाराष्ट्र सैनिक लोकांच्या घरात जाऊन कोविडच्या पेशंटांना बाहेर काढणं, डबा पोचवणं, इंजेक्शन पोचवणं, त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेणं इथपर्यंत आणि इतकंच नव्हे तर ज्यांची मुलं ही बॉर्डरवर आहेत अशांची प्रेतं देखील आमच्या लोकांनी जाळलेली आहेत। सो मला असं वाटतं की लोकांनी यावेळेला आमचा नक्की विचार करावा। कोविडच्या काळात जे काय आम्ही लोकांसाठी धावलो आहे त्याची परतफेड लोकांनी या निवडणुकीत करतील अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।